बातमी समोर येते। ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। सकाळी 8 ते 9च्या दरम्यान दोघांमध्ये देखील भेट झाल्याची माहिती आहे। शिंदे चव्हाण यांच्यामध्ये कल्याण डोंबिवली पालिकेसंदर्भात चर्चा झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। गणेश, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची ही भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? नक्कीच पाहायला गेलं तर महायुतीचा धर्म पाळला जावा असं शिवसेना असेल भाजप यांच्याकडनं बोललं होतं। मात्र ठाणे महानगरपालिकेचा तिढा अजून निघालेला नाही। मात्र त्या संदर्भात रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन दुसऱ्यांदा ही भेट घेतलेली आहे। पाहायला गेलं तर नवी मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल, उल्हासनगर अशा ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगर संदर्भातला कशा प्रकारचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात ही दुसरी भेट आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल या ठाणे महानगरपालिका असेल या ठिकाणी पाहायला गेलं तर जवळपास युती जी आहे ते युती जे जाहीर होणार आहे। पाहायला गेलं तर मैत्रीपूर्ण लढत देखील या जागेवरती होणार आहे। मात्र नवी मुंबई आणि मीरा भाईंदर याची अजून चाचपणी सुरू आहे, त्यावर चर्चा सुरू आहे। अंतिम टप्प्यात लवकर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या संदर्भातली चर्चा पूर्ण होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात युती धर्म पाळला जावा यासाठी आता भाजप पक्ष असेल या शिवसेना पक्ष असेल याकडनं आता निश्चितच गणेश, घडामोडीवरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।